रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. समृद्ध जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार, चांगली बुद्धी आणि सेवाभाव आत्मसात करा. रवींद्र कुडाळकर. वर्षा व्याख्यानमालेतील समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली या विषयावरील 8वे पुष्प उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न. वारणानगर येथील श्री शारदा वाचन मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित वर्षा व्याख्यानमालेतील 8वे पुष्प रसिक श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते रवींद्र कुडाळकर यांनी समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करताना जीवन समृद्ध करण्यासाठी सकारात्मक विचार, चांगली बुद्धी, प्रामाणिकपणा, एकनिष्ठता आणि सेवाभाव यांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी मार्गदर्शन करताना रवींद्र कुडाळकर म्हणाले की जीवन समृद्ध व्हायचे असेल तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचे अवलोकन करता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आत्मसन्मानाला जपणाऱ्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आयुष्यात करायचे असलेले चांगले काम उद्यावर न ढकलता ते आजच करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. सतत शिकत राहणे ही जीवनाची खरी गुरुकिल्ली असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात उच्च शिक्षणाचे आणि प्रगतीचे ध्येय कायम उराशी बाळगावे असे आवाहन केले. परिस्थिती कोणतीही असो, शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबता कामा नये. ज्ञान, अनुभव आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करता येते असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्यावर कोणी केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून कृतज्ञतेची भावना कायम मनात जपली पाहिजे असे सांगत कुडाळकर यांनी नातेसंबंध आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्वही अधोरेखित केले. एकनिष्ठता, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक मानसिकता या गुणांना आपल्या जीवनाचा आधार बनवून प्रत्येकाने आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. स्वतःबद्दल आत्मसन्मान निर्माण केला, आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला आणि सकारात्मक दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहिले तर समृद्ध जीवनाची वाटचाल निश्चितच सुलभ होते असा आशावाद रवींद्र कुडाळकर यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान वर्षा व्याख्यानमालेच्या माध्यमातून वारणानगर परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, विविध क्षेत्रातील रसिकांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली जात आहे. या व्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्पाला मिळणारा प्रतिसाद पाहता समाजात वैचारिक प्रबोधनाची गरज आणि अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या वारणा कारखाना, वारणा हायस्कूल तसेच वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, निवेदक, व्याख्याते, रसिक श्रोते यांचे ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार वारणा बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख व्याख्याते रवींद्र कुडाळकर यांचा परिचय सुरक्षा अधिकारी शिवाजी पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमास वारणादूत संघाचे संचालक शिवाजीराव जंगम, प्रमोद कोरे, के.जी. जाधव, सुरेश साखरपे, आप्पासाहेब खोत, बी.बी. दोशिंगे, जगन्नाथ सरापले, प्रमोद पाटील, उत्तम चव्हाण यांच्यासह परिसरातील रसिक, श्रोते, शिक्षक, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानादरम्यान रवींद्र कुडाळकर यांनी आपल्या ओघवते आणि प्रभावी शैलीत जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, आत्मसन्मान, कृतज्ञता आणि सातत्याने शिकत राहण्याचे महत्त्व श्रोत्यांसमोर मांडले. त्यांच्या विचारांना उपस्थित रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.बी. बंडगर यांनी केले. समृद्ध जीवनासाठी केवळ भौतिक संपत्ती नव्हे तर चांगले विचार, सकारात्मक मानसिकता, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव आवश्यक आहे असा प्रेरणादायी संदेश देत वर्षा व्याख्यानमालेतील 8वे पुष्प रसिकांच्या मनात विचारांची नवी ऊर्जा निर्माण करून गेले. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.